नमस्कार, मी आरती भोईर. SSR मराठी बातम्यांमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईतील शिवतीर्थावर मनसेचा महामेळावा पार पडला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्याच्या सध्याच्या परिस्थितीला दोन्ही सरकारे जबाबदार आहेत असे ते म्हणाले. लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या पण नंतर लग्नास नकार देणाऱ्याचा खून करून मृतदेह खाडीत फेकणाऱ्या बहीण भावाला ठाणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जीजी भन्साळ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 13 मे 2021 रोजी दिवाखाडीत लाल रंगाच्या लोखंडी ट्रंकमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच गेल्या 3 ते 4 दिवसापासून राज्यातील अनेक भागात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. राज्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. गेल्या 2 दिवसांपासून विविध भागात आलेल्या मारपिटीमुळे शेतीचं मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबचे भूत पुन्हा एकदा बाहेर आले आहे. खासदार संजय राऊत यांनी उज्ज्वल निकम यांच्या खासदारकीविषयी मोठा दावा. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी धर्मस्वातंत्र्य मांडले. या विधेयकाबाबत विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. विधेयकाचं समर्थन केले असून आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात पक्षाची भूमिका मांडली. याच बातमीबरोबर निरोप घेतो. ताज्या घडामोडीसाठी आमच्या SSR चॅनल लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.